नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला जर धान्य मिळत असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण रेशन कार्डचे दोन प्रकार पडतात. रेशन कार्ड हे दोन योजनेमध्ये विभागलेले आहे. त्यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका आणि प्राधान्यक्रम शिधापत्रिका. अंत्योदय शिधापत्रिकेच्या माध्यमातून व प्राधान्यक्रम शिधापत्रिकेच्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून एकत्रित सर्व लाभार्थ्यांना विशेष धान्य दिलं जातं. आणि या धान्याच्या संदर्भात 1 जानेवारीपासून आता खूप मोठा बदल होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपामध्ये खूप मोठा बदल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. आता 1 जानेवारीपासून प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारक जे आहेत या सर्व प्राधान्यक्रम रेशन कार्ड धारकांना 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू मिळणार आहे. त्याचबरोबर अंत्योदय शिधापत्रिका धारक जे आहेत या अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ व 15 किलो गहू मिळणार आहेत. मित्रांनो, राज्यातील विविध रेशन कार्ड धारकांच्या माध्यमातून तक्रारी आल्या होत्या की तांदळाचं प्रमाण जास्त वाढलं होतं, गहूचे प्रमाण खूप कमी झालं होतं. आणि त्या अनेक तक्रारीच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पूर्वी अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू दिलं जात होतं. त्याचबरोबर जे प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिक धारक होतं त्यांना 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू दिलं जात होतं. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा बदल करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून हा मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या रेशनच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही रेशन दुकानदार असतील ते जे काही धान्य देतील त्या धान्यामध्ये जर कमतरता किंवा तफावत जर दिसली तर तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारीपासून वेगळ्या पद्धतीची धान्य वाटप प्रणाली सुरू केली जाणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये यापूर्वीच्या पद्धतीनेच तुम्हाला धान्य मिळणार आहे. त्यामुळे जानेवारीपासून हा बदल अपेक्षित आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट आली होती. ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.